नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार का? 9वा हप्ता नेमका कधी मिळणार? शासन निर्णय म्हणजे GR आला आहे का? आणि सध्या सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणती प्रक्रिया सुरू आहे याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया. आता जाणून घेऊया 3 ऑगस्टचा शासन निर्णय नेमका कशाबाबत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 3 ऑगस्ट 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय कृषी पशुवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती आहे तर हा शासन निर्णय ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत सुरू झालेल्या डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच पीक पाहणीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात आहे. म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे आणि पीक पाहणीच्या प्रक्रियेमध्ये काही सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासनाने हा निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या सुधारणा केलेल्या आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. हा शासन निर्णय मोठा असल्यामुळे त्यातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी वाचणार नाही. मात्र हा शासन निर्णय पाहायचा असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही हा शासन निर्णय उपलब्ध आहे. पण या शासन निर्णयाचा नमो शेतकरी योजनेशी काय संबंध? आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर हा शासन निर्णय पीक पाहणी आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे बाबत असेल तर मग नमो शेतकरी योजनेच्या व्हिडिओमध्ये हा शासन निर्णय का दाखवला जात आहे? तर मित्रांनो, याचा मुख्य मुद्दा असा आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर शासन निर्णय नियमितपणे जारी होत आहेत. मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात अद्याप निधी मंजूर झाल्याचा शासन निर्णय आलेला नाही, अशी माहिती या संदर्भात सांगण्यात येत आहे. आता बराच कालावधी झालेला आहे. जवळपास 4 महिने होऊन गेले आहेत. त्याचबरोबर 10व्या हप्त्याचाही कालावधी आता पूर्ण होताना दिसत आहे. मात्र 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्याचा शासन निर्णय अद्याप आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. आता जाणून घेऊया निधी मंजूर होणे आणि शासन निर्णय का महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी केवळ चर्चा किंवा बातमी पुरेशी नसते. त्यासाठी वितरणाची प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे. आणि वितरणाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी निधी मंजूर होणे आवश्यक आहे. तसेच निधी मंजूर करण्यासाठी शासन निर्णय म्हणजे GR येणे गरजेचे आहे. म्हणूनच जोपर्यंत संबंधित शासन निर्णय येत नाही आणि त्यामध्ये निधी मंजूर होत नाही तोपर्यंत हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होणार नाही, असा या माहितीचा मुख्य मुद्दा आहे. सध्या राज्यातील अनेक शेतकरी बांधव 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या हप्त्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. आता जाणून घ्या, 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार का? मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आणखी एक चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे का? याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी 9वा हप्ता जाहीर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र केवळ हप्ता जाहीर झाल्याचे सांगणे आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सध्या मुख्य प्रश्न आहे की 9व्या हप्त्याचे प्रत्यक्ष वितरण कधी सुरू होणार आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निधी मंजुरीचा शासन निर्णय कधी येणार. याबाबत सरकारकडून नेमकी अडचण काय आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांकडून अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की रखडलेल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर जमा करण्यात यावा. आणि जर 9वा आणि 10वा हप्ता एकत्र देण्यात आला तर शेतकरी बांधवांसाठी ही निश्चितच चांगली गोष्ट ठरेल. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे या संदर्भात सांगण्यात येत आहे. आता समजून घेऊया कर्जमाफीच्या यादीतील शेतकऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती. आता या संपूर्ण अपडेटमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया. मित्रांनो, अशी माहिती समोर येत आहे की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणारे शेतकरी जर कर्जमाफीच्या यादीमध्ये असतील तर त्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा हप्ता कायमस्वरूपी बंद केला जाणार असल्याचे सांगितले जात नाही, तर फक्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी हप्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीमध्ये असलेल्या शेतकरी बांधवांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाचा गैरसमज, GR आला म्हणजे नमोचा हप्ता आला का? मित्रांनो, इथे एक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये GR आला, शासन निर्णय आला अशा प्रकारच्या बातम्या पाहायला मिळत आहेत.
पण प्रत्यक्ष शासन निर्णयाचा संबंध नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याशी असेलच असे नाही. याचे उदाहरण म्हणजे 3 ऑगस्ट 2026 रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला शासन निर्णय. हा शासन निर्णय कृषी क्षेत्राशी संबंधित आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये ॲग्रीस्टॅक डिजिटल क्रॉप सर्वे आणि ई पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत सुधारणांबाबत माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून हा शासन निर्णय पाहून नमो शेतकरी योजनेचा हप्ता मंजूर झाला असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करणारा संबंधित शासन निर्णय वेगळा असणे गरजेचे आहे. म्हणजेच मित्रांनो, फक्त GR आला एवढे ऐकून चालणार नाही. तो GR नेमका कोणत्या विभागाचा आहे, तो कोणत्या योजनेसाठी आहे, त्यामध्ये कोणत्या कारणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे आणि त्या शासन निर्णयाचा नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाशी प्रत्यक्ष संबंध आहे का, या सर्व गोष्टी पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी केवळ GR आला या एका वाक्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या शासन निर्णयामध्ये नेमके काय सांगितले आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. आणि सध्या दाखवण्यात आलेला 3 ऑगस्टचा शासन निर्णय हा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या निधी मंजुरी संदर्भातील शासन निर्णय नसल्याचे या माहितीतून स्पष्ट होते. आता जाणून घेऊया नमोचा हप्ता खात्यात जमा होण्यापूर्वी नेमकी कोणती प्रक्रिया महत्त्वाची आहे. आता मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असतो की शासन निर्णय आला की लगेचच पैसे खात्यामध्ये जमा होतात का? तर या संपूर्ण प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत. सर्वप्रथम संबंधित हप्त्यासाठी निधी मंजूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन निर्णय जारी होणे आवश्यक आहे. यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे. म्हणूनच एखाद्या योजनेचा हप्ता येणार असल्याची चर्चा सुरू झाली किंवा सोशल मीडियावर त्याबाबत क्लिप व्हायरल झाली, याचा अर्थ पैसे लगेचच खात्यामध्ये जमा होतील असा होत नाही. कारण प्रत्यक्ष वितरणासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. आणि सध्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत मुख्य अडचण याच ठिकाणी असल्याचे या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील अशा चर्चेपेक्षा संबंधित निधी मंजुरीचा शासन निर्णय आला आहे का याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कारण एखादा संबंधित शासन निर्णय आला आणि त्यामध्ये निधी मंजूर झाला, त्यानंतर पुढील वितरण प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता निर्माण होऊ शकते. त्यामुळे सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा हप्ता कधी येणार एवढाच नसून हप्त्याच्या निधी मंजुरीचा शासन निर्णय आला आहे का हा देखील आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबत शेतकरी बांधवांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 3 ऑगस्ट 2026 रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र हा शासन निर्णय ॲग्रीस्टॅक डिजिटल क्रॉप सर्वे आणि ई पीक पाहणीच्या कार्यपद्धतीतील सुधारणांबाबत आहे. याचा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या निधी मंजुरीशी थेट संबंध असल्याचे या माहितीत सांगण्यात आलेले नाही. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर होणे आणि त्या संदर्भात शासन निर्णय येणे महत्त्वाचे आहे. तोपर्यंत प्रत्यक्ष वितरणाची प्रक्रिया सुरू होणार नाही. त्याचबरोबर 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी त्याबाबत सध्या निश्चित माहिती सांगण्यात आलेली नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, अशा कोणत्याही व्हायरल क्लिपवर लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत अपडेटची माहिती पाहणे महत्त्वाचे ठरते. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याबाबतची माहिती आपल्याला कळवण्यात येईल. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओची माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.